मित्रांनो, जीएसटी मध्ये ई-वे बिलशी संबंधित दोन मोठे बदल झाले आहेत. चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. यातला पहिला बदल 15 जून पासून कंपल्सरी करण्यात आला आहे. दुसरा बदल सध्या ऑप्शनल आहे, पण सरकार तो कधीही अनिवार्य करू शकते. यातला दुसरा जो बदल आहे तो व्यावहारिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा कधी माल सप्लाय कराल तेव्हा माल पोचताच तुम्हाला त्याच्यासाठीचं जे ई-वे बिल असेल ते क्लोज करावं लागेल. यामुळे सरकारला ट्रॅक करता येईल की माल पोचण्यासाठी नेमका किती वेळ लागला. चला अजून एक कंप्लायन्स वाढला. आता बोलूयात दुसऱ्या बदलाबद्दल. जर तुम्ही बिल टू शिप टू मॉडेलद्वारे माल सप्लाय करत असाल तर ज्या शिप टू पार्टीला माल पाठवला जात आहे तिचा जीएसटी नंबर टाकणं आता आवश्यक आहे. आणि हो, जर ती समोरची पार्टी अनरजिस्टर्ड असेल तर तुम्हाला तिथे URD असं लिहावं लागेल. मित्रांनो, जर तुम्हाला या नवीन सरकारी ऍडवायझरीची कॉपी हवी असेल तर खाली कमेंटमध्ये EWB टाईप करा. मी ती थेट तुमच्या DM मध्ये पाठवून देईन. धन्यवाद.